विद्यार्थी मित्रांनो, तर आजही आपण चेक करणार आहोत. आज आहे 1 फेब्रुवारी 2026. आपण आज चेक करणार आहोत की आपला GMC पुणेचा रिझल्ट अजून लागलेला आहे की नाही आणि त्याबद्दल काय अपडेट्स आलेले आहेत की नाही. तर चला, हे बघा, आता आपण गेलेलो आहोत. इथे डायरेक्ट सर्च करूयात. आलो बघा. हे बघा, तर अजूनही काहीच अपडेट आलेली नाही. आणि 5/6/2025 तर त्यांनी जी जाहिरात टाकलेली होती ना, त्याबद्दलच अपडेट्स आहे. अजून काहीच अपडेट नाही आहे आणि काही नोटिफिकेशन्स पण नाही आहेत. असं म्हणतात की ह्या ज्या निवडणुका आहेत, आता जिल्हा परिषदेच्या काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कंप्लीट झाल्यानंतरच हा रिझल्ट लागणार आहे. आणि आपले दादा यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर या ज्या निवडणुका आहे या लांबवलेल्या आहेत. आता या निवडणुका होणार आहे 7 फेब्रुवारीला. 7 फेब्रुवारीला या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदेच्या. आणि त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 फेब्रुवारीला त्यांचा रिझल्ट जाहीर होणार आहे. कोणता? तर जिल्हा परिषदेचा. आणि त्यांचा रिझल्ट लागल्यानंतरच आपला काय तो विचार होईल GMC पुणेचा. याबद्दल काही अफवा वगैरे काही असं काहीच नाही आहे की त्यांचा लागला म्हणजे लगेचच लागेल, की लगेचच कमेंट चालू होतात, की मग त्यांचा लागलाच तर मग त्यांच्या लगेच दुसऱ्या दिवशीचा आपला लागेल का, नाहीतर त्याच दिवशी लागेल का. कमेंट तर अशा करतात ना, खरंच बाबा, म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही काही देवदूतच आहोत. पण ज्या पण काही संभाव्य गोष्टी आहेत की होऊ शकतील बाबा, या गोष्टींवर आपण बोलू शकतो या व्हिडिओद्वारे आणि आपण सांगू शकतो. आणि काही एकाने तर कमेंट केलेली होती की तुम्ही मागचे जे व्हिडिओ बघतात आणि त्याबद्दलच बोलतात. तर तसं काही नाही आहे. जर जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे जी पण इन्फॉर्मेशन अशी क्लिअर कट असते ना, तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवत असते. आणि सारखं मी व्हिडिओ पण टाकत नाहीत. जेव्हा मला वाटेल की माझ्याकडे काहीतरी लीगल माहिती आलेली आहे, तरच मी हा टाकत असते. एवढं लक्षात घ्या. हे बघा, तर आपण पूर्ण परत एकदा पाहिलेली आहे. आणि 1 फेब्रुवारी 2025ला सुद्धा काहीच अपडेट नाही आहे. आणि अजून कोणत्या तरी एका GMCचा रिझल्ट लागलेला आहे, त्याबद्दल मी डिटेल्स व्हिडिओ टाकणार आहे. आणि किती मार्क्स पडले कोणत्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचं कट ऑफ किती लागलेलं आहे आणि कुणाचं झालं आहे, याबद्दल मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ पण टाकणार आहे. पण याआधी मी हा व्हिडिओ चेक करत होते की GMC पुणेचा रिझल्टबद्दल आणि जे पण काही माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली त्याबद्दल मी तुम्हाला ती शेअर केली. आणि इन्फॉर्मेशन हीच आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या पण निवडणुका आहे त्या कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला म्हणजे रिझल्टची काहीतरी दिसेल बाबा, की हो आता लागेल नाही. आणि त्या काहीतरी कारणास्तव लांबल्यामुळे रिझल्टही लांबलेला आहे आपला. आणि बघूयात आता कधी लागतो आहे रिझल्ट ते. मे बी 9 तारखेला निवडणुका झाल्यानंतरच त्याचे काही चिन्ह दिसतील. बाकी काही इन्फॉर्मेशन, वेगळी अशी काही इन्फॉर्मेशन जर मला भेटली तर मी नक्कीच तुमच्याबरोबर ती शेअर करील. तर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, कारण मी रोज अपडेट चेक करत असते. काही नवीन इन्फॉर्मेशन आली का, त्यावर काही नवीन GR आला आहे का, किंवा नवीन काही गोष्टी अपलोड केल्या आहे का, तर त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.